बर चला, आता आम्ही सगळे रिंगण धरतो. तुम्ही बायका सगळ्या प्रसादाच्या तयारीला लागा. अहो बुवा, पण अहो महाप्रसादाची तयारी फक्त बायकांनीच का करायची? नाही म्हणजे आपण सगळे मिळून करू ना तयारी. अहो तुमच्या जोडीनं बायकांना सुद्धा रिंगण खेळायचंय. काय खेळायचंय का नाही रिंगण? बघा, अहो त्यांना सुद्धा पांडुरंगाच्या सेवेचा आनंद घेऊ द्या की. तसही पंढरपूरची वारी म्हणजे बाईसाठी तिच्या मुक्तीचा प्रवासच असतो. या काही दिवसात ती संसाराचा व्याप ताप बाजूला ठेवून स्वतःसाठी जगते. तिचा हा प्रवास पांडुरंगाच्या दिशेने विठूच्या ओढीनं जरी होत असला ना, तरी तिला माहिती हा तेवढाच प्रवास नाही. हा प्रवास म्हणजे मनावरचं प्रपंचाचं ओझं बाजूला ठेवून स्वतःसाठी जगण्याचं आहे. कोणाची तरी आई बहीण बायको सासू ही सगळी नाती बाजूला ठेवून फक्त माऊली होऊन जाण्याचा प्रवास आहे. चार भिंतीतलं जगणं बाजूला ठेवून मोकळ्या आभाळात स्वतःला शोधण्याचा हा प्रवास आहे. आता आम्हा बायकांना त्या वारीत तर जाता आलं नाही, पण आजच्या ह्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या जोडीला आम्हाला पण रिंगण घालू द्या. आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी थोडा वेळ भान हरपून त्या पांडुरंगाच्या सेवेत तल्लीन होऊ द्या. अगदी बरोबर बोलते राणी. बर, आता करायची का सुरुवात? नाही नाही, अजून लगेच सुरुवात करायची नाही. काय? आपण सगळेच एक खूप महत्वाची गोष्ट विसरतोय. असं नाही वाटत का तुम्हाला? अगं राणी, मूर्ती आहे, हार आहे, माणसं बी आहेत, आता काय राहिले? गोट्या, अरे खूप महत्वाची गोष्ट राहिली. काय? थांबा, मी आलेच. इथे रुक्मिणीची मूर्ती आहे. हो, रुक्मिणीची मूर्ती. आपण आता फक्त विठ्ठलाची मूर्ती आणली. रुक्मिणीची मूर्ती मागेच राहिली. आषाढी असू देत किंवा कार्तिकी, आपण सगळेच कायम विठ्ठल विठ्ठल करत राहिलो. पण त्याच्यासोबत 28 युगे विटेवर उभी असणारी ती रुक्मिणी, तिचं काय? संसार सांभाळत सगळी सुख दुःख त्या खांद्यावर पेलतात, पण तरीही त्या कायम मागेच राहतात. जसं आता आपलं ह्या रुक्मिणीकडे दुर्लक्ष झालं, तसंच आपण घरातल्या बाईकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. पण हे कुठंतरी बदलायला हवं. बायकांना सुद्धा त्यांचा मान मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काचं प्रेम मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टाचं त्यागाचं फळ त्याचं कौतुक त्यांच्या वाट्याला आलंच पाहिजे. मला असं वाटतं की विठ्ठलाबरोबर कायम या रुक्मिणीची सुद्धा मूर्ती असली पाहिजे.